नमस्कार. जय गजानन, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. आज आपल्याला तांदूळाचे पापड बनवायचे आहेत. ते कसे बनवायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या पापडाला सांड्या असेही म्हणतात. आता आपण त्या पापड कसे बनवायचे ते बघू. तर चला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले घ्यायचा आपल्याला एक भगुना. भगुन्यामध्ये ठेवायचा गिलास. गिलासमध्ये टाकायचं आपल्याला पाणी. हा गिलास भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं भगुन्यात सांडीन याच्यापर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पाणी थोडंसंच भगुन्यात सांडलं पाहिजे, एवढंच पाणी घ्यायचं आहे. आता आपण पाणी याच्यात टाकून घेऊ. आता हे पाणी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे. आपण गॅस पेटवू. गॅस पेटवला आपण. आता हे भगुनं त्याच्यावर ठेवू. आता आपलं हे भगुनं ठेवून झालेलं आहे. आता याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. तर आपण याच्यावर आता झाकण ठेवू. आता आपण झाकून ठेवून दिलेलं आहे याच्यावर. तर आता याला आपण उकळी येऊ देऊ. तर आता आपण पाणी ठेवलेलं आहे उकळायसाठी. जोरक आपल्या पाण्याला उकळी येते तोरक तुम्हाला या पिठाची मी थोडीशी माहिती देतो. आता हे तांदूळाचं पीठ. सगळ्यात पहिले आम्ही कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहेत. ते तांदूळ जे आहेत ते ठेवलेले आहे आम्ही एका डब्यात ठेवले आणि त्या डब्यात आम्ही ते भिजू घातले, निवडून नावळून भिजू घातले. 3 दिवस डब्यात उन्हात ठेवले. उन्हात ठेवून मग ते आम्ही काढून घेतले 3 दिवसानंतर. आणि मग ते थोडेसे धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर आम्ही ते वाळू घातले. 2 दिवस वाळू घातले उन्हात. वाळू घातल्यानंतर आम्ही ते चक्कीत टाकले आणि चक्कीतून त्याचे बारीक पीठ तयार करून घेतले. पीठ तयार झाल्यानंतर ते पीठ आम्ही एका भगुन्यात गाळून घेतले. तर भगुन्यात गाळून कसे घेतले ते तुम्हाला सांगतो. पहिले आम्ही एक भगुनं घेतलं, त्याला फडकं पतलं फडकं बांधलं आणि तिच्यात ते पीठ थोडं थोडं टाकून असं हलवून तिच्यात ते गाळून घेतलं आणि जाळं जे वरचं पीठ होतं ते काढून टाकलं. असं आमचं हे तांदूळाचं पीठ तयार झालं. आता आपल्या पाण्याला बी उकळी आलेली आहे. आता आपण हे झाकण काढून घेऊ. याच्यावर उकळी आल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की उकळी बरोबर आली की नाही. तर उकळी आलेली आहे बरोबर. आता याच्यात आपल्याला या पाण्यात मीठ टाकायचं उकळलेलं याच्यात. आणि मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. आता हे मीठ टाकून झालेलं आहे. मीठ टाकल्यानंतर डबल आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडंसं 5 मिनिटं. तर हे पीठ बघा एकदम मऊ आणि बारीक आहे. एकदम बारीक आहे. असं या प्रकारे आपण हे दळून घेतलं, चाळून घेतलं, गाळून गुळून घेतलेलं एकदम बारीक. मीठ टाकून झाल्यानंतर आता उकळी आली डबल. आता या उकळीत हे पीठ टाकायचं आपल्याला. आता हे पीठ टाकून गिलास भरून आपण आता हे पूर्ण पीठ टाकून झालेलं आहे आपलं. आता याच्यावर आपल्याला डबल झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ फक्त. डबल अशी वाफ आली पाहिजे या ताटाच्या आजूबाजूला. वाफ आल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं. ताट थोडंसं वर येते नंतर. मग आपल्याला डबल ताट काढून घ्यायचं आहे. तर बाई ताट आता वर आलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आपल्याला. एक बेलणं घ्यायचं आहे आणि हे सांडशीनं असं बघून पकडायचं. हे बेलणं घ्यायचं आणि असं गर 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 जोऱ्यात फिरवायचं आहे. चांगलं फिरून घ्यायचं आहे. याच्यात गोळे राहिले नाही पाहिजे. याला म्हणतात खिशी. आता आपलं हे झालेलं आहे पद्धतशीर. याच्यात गोळे गिळे काहीच नाही आहे. आता आपण हे जे आहे बेलण्याला लागलेले सगळं काढून घेऊ. हे सराट्यानं आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपलं काढून झालेलं आहे. हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि याच्यावर डबल थोड्या वेळ म्हणजे 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला हा गॅस स्लो करून घ्यायचा आहे. स्लो करून झालेला आपला. आता 5 मिनिटं याच्यावर ठेवायचा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा एक ताट. आता आपण हे ताट घेतलेलं आहे. या ताटावर हे फडक आहे आपल्याला पांढरं. रुमाल आहे. हा रुमाल असा घ्यायचा आहे. असा पांगवायचा आहे. पांगवल्यानंतर आपल्याला याच्यावर असं पाणी शिपडून घ्यायचं आहे चौकून. आता आपलं पाणी शिपून झालेलं आहे. आता आपली खिशी तयार झाली की नाही हे बघायचं आपल्याला. तर आपली खिशी तयार झालेली आहे. आता गॅस आपण बंद करून घेऊ. सांडशी घेऊ. सांडशीने खिशी आपल्याला सराट्याच्या साह्यानं काढून घ्यायची आहे. आता हे आपलं काढून झालेलं आहे. भगुना बाजूला ठेवून देऊ आपण.
त्याच्यानंतर आपल्याला हे खडक असं गोळा करायचा आहे, चौकून गोळा केल्यानंतर असं मळून घ्यायचं आहे. पाणी शिपल्यानंतर याचे चटके लागत नाहीत, लागतात पण थोडे कमी प्रमाणात लागतात. एकजीव करून घ्यायचा याचा असं. आता हे झालेलं आपलं तयार. असा आपला हा उंडा तयार झालेला आहे तांदूळाच्या पिठाचा. बघा, तर आता याच्या सांड्या म्हणजे तांदूळाचे पापड कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवतो मी. हे डिंक आहे, हा डिंक बाबुलीचा आहे. आपण याला पाण्यात भिजू घातलं होतं, बघू शकता तुम्ही. पाणी जास्त घेतलं, डिंक कमी घेतलेला आहे. हा बाबुलीचा डिंक आपण भिजू घातला होता, 1 वाजता भिजू घातला असता आणि 4 वाजता याला आपण वापर करत आहे. तर आपला हा उंडा आहे. तर हा उंडा घेऊ आपण पहिले. असा हा उंडा घेतलेला आपण, हे झाकूनच ठेवायचं असं, नाही ते कडक होते हा उंडा. याला असं करून घ्यायचं. आमच्या इकडे कसं भयंकर ऊन असल्या कारणानं आम्ही 4 वाजता बनवून राहिलो, नाही ते सकाळीच बनवत असतात. हा असा उंडा मळून घ्यायचा थोडासा. आता आपण हा मळून घेतला. आता हे डिंकाचं पाणी असं थोडंसं ताटाला लावायचं. हे ताटाला लावून झालेलं आहे. हे बेलन आहे, नंतर या बेलनाला थोडंसं लावायचं आहे आणि आता आपल्याला लाटायचे आहेत. अशा प्रकारे लाटायचे आहेत. हे तांदूळाचे पापड असे लाटायचे. बघू शकता तुम्ही कसे लाटू राहिलो मी. तर असं थोडं थोडं करून असं लाटायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर असे थोडेसे काठ असे गोळा करायचे. असे गोलने आले की काठ असे गोळा करत करत लाटायचे आहे आपल्याला. गोळा याच्यासाठी करायचा आहे की आपले जे कोपरे असतात ते थोडे थोडे फाटतात, त्याच्या कारण असं गोळ करून ते काठ एक लेवल करायचे आहेत, जेणेकरून आपण काढू त्या टायमाला ते सांडाई फाटली नाही पाहिजे. आता हे झालेलं आहे. आता आपण याला काढू. असं थोडं करून याला काढायचं आपल्याला. त्याच्यानंतर असे बोटाच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपला पापड तयार झालेला आहे आणि याला आपल्याला दुळीवर ठेवायचा आहे. असा आपण हा दुळीवर ठेवलेला आहे पापड. हे झाला आपला तांदूळाचा पापड तयार. तर हे आपल्या आता सांड्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. आभाळ असल्या की हे सांड्या जे आहेत हे फाटतात आणि काळाच्या वेळेस पद्धतशीर काढा लागतात आणि या दुळीवर पद्धतशीर ठेवा लागतात. आणि याला कडक ऊन असलं की जास्तीत जास्त 2 ते 3 घंटे लागतात. 3 घंट्यात हे कडक वाळून जातात. वाळून झाल्यानंतर मी आता हे वाळायला ठेवतो. वाळून झाल्यानंतर तुम्हाला तळून दाखवतो. तर आपले पापड आता वाळून झालेले आहेत. आता पापड तुम्हाला मी तेलात तळून दाखवतो, गरम तेलात. तर आपण हा आता पापड तेलात टाकला. हे बघा कसे मोठे असे फुलले चांगले, असे इकडून तिकडून दोन्हीकडून करायचे आणि काढून घ्यायचे. तेल चांगलं निथरू द्यायचं. बघा कसे पापड झाले आपले. आता याला आपण बाजूला काढून ताटात ठेवू. तर मी आता हे सर्व पापड तयार करून घेतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील आणि तुमच्यासाठी मी एक अलग व्हिडिओ आणीन. तुम्ही कमेंटमध्ये जरी मला सांगितलं की भाऊ आम्हाला असा व्हिडिओ पाहिजे, या भाजीबद्दल पाहिजे, याच्याबद्दल पाहिजे का त्याच्याबद्दल पाहिजे, असं तुम्ही मला कमेंटमध्ये मी सांगितलं, तुम्हाला मी ती रेसिपी करून दाखवेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन, श्री स्वामी समर्थ.